एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत आज आपल्याला सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे। मग ती ऑनलाईन नोंदणी कशा प्रकारे करायची ते आज आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरवर जाऊया। क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर सर्च बारमध्ये इको clubs.education.gov.in ही लिंक आपण या ठिकाणी टाकणार आहोत। टाकल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस समोर येतोय। एक पेड माँ के नाम 2.0 या ठिकाणी विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिसते। या ठिकाणी बघा, स्टुडंट नेम, मदर नेम, फादर्स नेम, त्या विद्यार्थ्याचा क्लास, त्याचं वय, त्याचं जेंडर, शाळेचा UDIS नंबर टाकायचा आणि UDIS टाकल्यानंतर तो व्हेरीफाय होतो। व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला अपलोड इमेज करायचं आहे, जी की आपल्या गॅलरीमध्ये आपण फोटो काढलेला असेल तो फोटो घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी चौकोन जो आहे या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत अशा प्रकारे आणि क्लिक केल्यानंतर सबमिट म्हणणार आहोत। आता मी एका विद्यार्थ्याची माहिती भरून घेतो आणि पुढील प्रोसेस दाखवतो। या ठिकाणी क्लास 3, एज 9 year, जेंडर फिमेल, UDIS नंबर, आणि इमेजला या ठिकाणी UDIS टाकल्यानंतर UDIS सक्सेसफुली व्हॅलिडेटेड अशा प्रकारे मेसेज आलेला आहे। आपल्या गॅलरीमध्ये असलेला फोटो आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यानंतर या चेकबॉक्सवर आपण क्लिक करणार आहोत आणि शेवटी या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करणार आहोत। डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली, ओके। आणि त्यानंतर या ठिकाणी बघा खाली डाउनलोड सर्टिफिकेट म्हणून आलेलं आहे, त्या ठिकाणी टच करणार आहोत। या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट आपल्याला अशा प्रकारचं समोर दिसतं आणि सर्टिफिकेटच्या खालच्या बाजूस या ठिकाणी डाउनलोड ॲज इमेज या बटनावर क्लिक केलं किंवा डाउनलोड ॲज PDF तर दोन्ही आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतात। डाउनलोड ॲज इमेज केलं मी तर आता हे डाउनलोड होणार आहे। या पद्धतीनं डाउनलोड झालेली आपण करू शकतो।